टीम पॉसिबिलिटीचे मी मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलावलं गेलं. आमचे ज्ञानेश्वर सर, अमर सर, वैशालीताई याचे माझ्यावर लय मोठे उपकार झाले. कळू सरांनी सांगितलं, कळू सरांना मी एकच शब्द विचारला. कळू सरले म्हटलं का हो, मी सकाळी 7:30 जातो आणि रात्री 11 वाजता घरी येतो, दिवसभरचं पाणीच प्यायला भेटणार नाही. आणि मग पाणी पिल्यानं झालं दुसरे तर इफेक्ट होईल नाही. कॅंगनचं पाणी घरी पिन, माय लेकरं बायको हे चांगले तंदुरुस्त दिसतं, मास्क बांधा होईल. पण कळू सर म्हणे, दीपक तू संध्याकाळी दुसऱ्या दिवशी घरी तर येता ना. म्हटलं हो, मला घरी लय वर्ष झाले म्हणे मशीन बसली, तूही हे मशीन घेऊन घे म्हणे. म्हटलं चालत सकाळी पाणी पिलो का संध्याकाळीच घरी येतो 12 वाजता, दिवसभर ते पाणी पिऊन काही साईड इफेक्ट होणार नाही. पण काहीच इफेक्ट होत नाही, तू संध्याकाळी घरी आला का 2 गिलास पाणी पिऊन घेत जाईल. अशा ह्या प्रवासात मला बायकोले 2 गोळ्या होत्या होमीच्या. त्याच्यात ॲक्सिडेंट झाला होता, मोठा एपिसोड घडला होता. आणि या एपिसोडमुळे माझ्या बायकोचा स्प्लीन काढला गेला शरीरातला. स्प्लीन काढणं म्हणजे स्प्लीन स्प्लीन हा पार्ट काम काय करते, येणारा व्हायरल रोखते. आपल्या शरीरात प्रत्येक पार्ट कामाचा आहे. तो येणारा व्हायरल रोखते आणि पार्ट काढल्यामुळं, स्प्लीन काढल्यामुळं प्रत्येक व्हायरल आपल्या शरीरावर अटॅक करते. आता स्प्लीन काढल्यावर काय कठीणच गोष्ट झाली सगळी. पण हे पाणी अमृतासारखं ठरलं. हे TMP जे हे टीम आहे हे आमच्यासाठी देवासारखी ठरली. हरणे साहेब असन, वैशुताई असन, आमचे ज्ञानेश्वर सर असन, ज्ञानेश्वरासारखे आहे. सकाळी 6 वाजता त्याची 6 वाजता तयारच असते. इकडे ज्ञानेश्वर सर आणि तिकडल्या चंबरमध्ये आमच्या शीतल मॅडम चालू कार्यक्रम. विषय असा देते का मला नाही वाटत 10-20 हजार, लाख आणि 2 लाख देऊन असं काही कोणी नॉलेज देते. हां इकडे 2 नाही 4 लाख भरणा, पोद्दारमध्ये भरा का कुणीही शाळेत भरा, तुम्हाला हे शिकवत नाही. तुम्हाला सगळ्याला विनंती आहे का उद्यापासून तुम्ही 1 घंटा द्या, लाईफच चेंज करते. मी साधा बुटही घालू नाही, एका दमानं बुटावर याला सुटावर याला. तुमच्या मुलीच्या माफी एकदमच पोहेकला नाही मी बाबा, एकदमच दिसते तुझ्या फरक. तर पण हे पाणी खरोखर बदल घडून आणते, हेल्थही देते आणि वेल्थही देते. आणि मग हा अनुभव बराच आला. मी जास्त वेळ घेत नाही. मला एवढे मोठे सगळे लोक पाहून एक कविता इथंचा मी तयार केली. लगेच 2 ओळीची कविता सांगतो आणि थांबतो. ह्या टीम पॉसिबिलिटीवर 2 ओळी सांगतो. त्याचं नाव आहे ती कोण. अनेक तरुणाप्रमाणे माझी नजर तिच्या शोधात होती, माझी नजर तिच्या शोधात होती. आणि तिला प्राप्त करण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ होती, अनेकांमध्ये चढाओढ होती. ती आयुष्याची जीवनसंगिनी बनणार होती, ती आयुष्याची जीवनसंगिनी बनणार होती. ती आयुष्याची आरोग्यवर्धिनी पण बनणार होती, आयुष्याची आरोग्यवर्धिनी बनणार होती. तिला प्राप्त करण्यासाठी पैशाची साथ होती, पैशाची साथ होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक कॅंगन मशीन होती, ती एक कॅंगन मशीन. धन्यवाद.